गिरणी कामगार समितीच्या वतीनं एवढंच करू इच्छितो की मुंबईतल्या गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर घरं देण्याचा महाराष्ट्र शासनाने जो घाट घातला होता, त्या पायलट प्रोजेक्टमध्ये कोण पनवेल येथे 2417 लोकांना पहिल्यांदा घरं देण्याचा प्रयत्न 2016 साली झाला, परंतु हा प्रयत्न महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं अत्यंत फसवा आहे। कारण कोण पनवेलमध्ये ज्या लोकांना ही घरं मिळालेली आहेत त्या लोकांची चक्क शासनाने फसवणूक केलेली आहे। ही 6 लाखामध्ये 2 घरं 160 फुटाची 2 घरं देऊन 6 लाखाची 2 घरं देऊन आता म्हाडा त्या ठिकाणी 4,500 रुपयाचा मेंटेनन्स मागत आहे। याचा अर्थ शासनानं आणि म्हाडाने गिरणी कामगारांची लूट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि ह्यामध्ये कुठलीही सुविधा नसताना इतक्या प्रकारचा मेंटेनन्स मागत म्हाडाचे अधिकारी देखील मुजोरी करत असतात। त्यामुळे शासन व्यवस्थेमध्ये गिरणी कामगारांना लुटून त्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न या शासनाकडून होताना त्या ठिकाणी दिसत आहे। गिरणी कामगार कुठेतरी स्थिर होण्याच्या स्थितीमध्ये असताना ही दिलेली घरं म्हणजे त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। एवढंच नव्हे तर म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ह्या सरकारनं मुंबईतला गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर फेकून दिला, त्याला उद्ध्वस्त करून लावला आणि आता गिरणी कामगारांना घरं देतो हे सांगून गिरणी कामगारांना फसवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे। यामध्ये मात्र संपूर्ण शासन व्यवस्था असेल, म्हाडा असेल किंवा म्हाडाचे सगळे अधिकारी असतील किंवा शासन असेल, शासनाचे सगळे अधिकारी असतील, या सगळ्यांचा याच्यामध्ये हातभार आहे किंवा त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे असं आम्हाला वाटतं। मुळातच असं की ह्या सगळ्या गिरणी कामगारांना महाराष्ट्र सरकारनं आता वाऱ्यावर सोडलं आहे, फसवायचा प्रयत्न केलेला आहे। हा पायलट प्रोजेक्ट आता फसलेला आहे। भविष्यामध्ये 1.5 लाख लोकांना घरं देण्याची जी काही महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी घोषणा करते, त्या घोषणेत देखील महाराष्ट्र सरकार